हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या छान अशा एका व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहावा अशी माझी आशा आहे, कारण की हा खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. आणि जे लोक पुण्यामध्ये राहतात, पुण्याच्या आजूबाजूला राहतात, तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे. तर आम्ही आलतो लास्ट व्हिडिओ तुम्ही मध्ये माझ्या पाहिलं की आम्ही आलेलो डी-कॅथला. आता डी-कॅथला इथे काय आहे, इथे आहे सगळं स्पोर्ट्सचं सामान. तर आपण स्विमिंग किंवा एनी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी ज्या असतात त्याचं जे सामान आहे ते डिकॅथलॉनला मिळतं. तर अशा प्रकारे भरपूर सारे डिकॅथला सामान मिळतं, म्हणजे शक्ती स्पोर्ट्सला मिळतं. स्पोर्ट्सचे वेगवेगळे आपल्याकडे शॉप्स पण आहेत पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, परंतु शक्ती स्पोर्ट्स आणि जे डिकॅथ आहे ते फेमस आहे. तर तिथे खूप छान वस्तू मिळतात. तर अन्वीला घ्यायचे होते काही वस्तू, म्हणून आज आम्ही आलेलो डिकॅथलॉनला. तर म्हटलं चला तुम्हाला डिकॅथलॉनची मी व्यवस्थित अशी माहिती करून देते आतमधून जाऊन. तर हे आहे वाकडचं डिकॅथलॉन. तर आता माझे काही शब्द जे आहेत ते रिपीटेडली होत असतील तर तुम्ही समजून घ्या, की आपण ते हॅबिट असतं आणि त्याला आपण काहीच करू शकत नाही. आणि अशा प्रकारे मग आम्ही आलतो. हे पहा, हे आहे डिकॅथलॉनचं एंट्रन्स. तर आम्ही आता एंट्री करत होतो डिकॅथला. डिकॅथ काय असं काही फार मोठं नाही आहे, पण जस्ट की इथे छान, म्हणजे जर कोणाला काही वस्तू घ्यायच्या असेल आणि समजत नसेल की आपण ह्या वस्तू कुठून घ्याव्यात, तर जर तुम्हाला माझ्या या व्हिडिओ थ्रू समजलं तर तुम्ही नक्की इथून शॉपिंग करता, असा माझा प्रेमळ हा हेतू आहे. म्हणून हा व्हिडिओ मी जस्ट तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हे पहा, हे आहे डिकॅथलॉन. आता हे डिकॅथलॉन आहे ते वाकडचं आहे आणि याची जी एक ब्रांच आहे ती वाघोलीलाही आहे. तर मी सुरुवातीला गेले ते वाघोलीला, जेव्हा मी खूप स्टार्टिंगच्या टायमिंगला जेव्हा हे इथं नव्हतं, त्यावेळेस आम्ही वाघुरीला पण गेलो. वाघुरीला खूप जास्त मोठं आहे याचं शोरूम. आणि मग हे पहा, आता मी स्टार्ट करते. तर इथे आहेत पहा तुम्ही ट्रेकिंगला किंवा पावसाळ्यामध्ये जे जॅकेट्स वगैरे असतात, रेनकोट वगैरे असतात, तर ते इथे मिळतात. आता हे आहे थोडा आतमधला व्ह्यू. तर खूप सारे लोक होते, संडे होता त्यामुळे ऑब्व्हियसली गर्दी तर असणारच. आणि अशा ठिकाणी जिथे सगळंच एका छताखाली मिळतं अशा ठिकाणी गर्दी तर राहणारच. मग सुरुवात केली आम्ही बॅडमिंटन पाहण्यापासून. आता हे काही आम्हाला घ्यायचं नाही, आम्ही लास्ट इयरच बॅडमिंटन घेतलेलं आहे. तर इथं जस्ट मी तुम्हाला शो करते की इथं अशा प्रकारची बॅडमिंटन आहे. तर ज्यांना खूप जास्त आवडतात आणि ज्यांचं हॉबी आहे बॅडमिंटन, तर तुम्ही घेऊ शकता. आता अन्वी काही बॅडमिंटनला जात नाही. अन्वीला आवडतं बॅडमिंटन, पण तिने अजून काही त्याचे क्लासेस लावलेले नाही आहेत. पण आम्ही घरगुती खेळण्यासाठी आहेत. आणि हा आहे सॉक्सचा हा सेक्शन आहे हा सॉक्सचा. तर इथं डिफरंट टाईप्स ऑफ सॉक्स तुम्हाला पाहायला मिळतील. इथं छान असे सॉक्स मिळतात आणि छान होते. पण मी काही सॉक्स घेतलेले नाहीत, का तर मी तुम्हाला लास्ट माझा मॅक्सचा व्हिडिओ दाखवला असेल, तर मॅक्स म्हणून मी 3 जोडी सॉक्स घेतले होते. तर मग याच्यामधून मी काही सॉक्स घेतलेले नाही आहेत. तर आणि हे आहेत पहा टी-शर्ट. हां, इथून मी टी-शर्ट मात्र घेतला तो अन्वीसाठी. अन्वीच्या स्केटिंगसाठी ना, एक हा ग्रीन कलरचा शर्ट आणि एक पॅन्ट मी घेतलेली आहे इथून. तर इथं जस्ट 499 चा हा शर्ट होता. तर हा ग्रीन आणि हा मी शर्ट घेतलेला आहे. आणि हे पहा, हा शर्ट मी अन्वीला घेतलेला आहे. आणि तिथं काही वरतून घालून पाहिलं तरी चालतं, चेंजिंग रूम पण आहेत, तिथे घातले तरी चालते ना. आणि हे शॉर्ट्स आहेत, शॉर्ट्स तर अन्वीकडे आहेत. आणि स्केटिंगला काही ती शॉर्ट्स घालत नाही. सध्या तिची अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये फक्त स्केटिंग चालू आहे. डान्स तिचा बंद आहे आणि स्विमिंग तर आता 2 मंथनी 2 महिन्यांनी चालू होईल. तर स्विमिंगचं काही शॉर्ट्स वगैरे लागत नाही. आणि सध्या ती बॅडमिंटन, टेनिस वगैरे काहीच खेळत नाही. त्याच्यामुळे तिला शॉर्ट्स, स्पोर्ट्सचे शॉर्ट्स घ्यायची काही गरज नव्हती. मग नाही घेतलं. आणि मग फक्त घेतला हा शर्ट. तर कसा वाटला तुम्हाला हा शर्टचा कलर? मला आवडला. मला ॲक्च्युली व्हाईट पण आवडला. तो व्हाईट पण छान होता, पण हाही कलर छान होता. त्यानंतर आम्ही आलेलो आता इथेच थोडंसं पाहत होते आणि अन्वी पहा कशी सामान वगैरे घेऊन हे करत आहे. आणि मग आम्ही अशा प्रकारे काही काही शॉपिंग करत करत हे हे माझे शूज आहे. मी तुम्हाला दाखवते की मला शूज काही मी घेतलेले नाही आहेत, का तर हे माझे शूज आहेत ते मी ना स्क्रेचर्समधून घेतलेले आहेत आणि जवळपास 4,000चे शूज आहेत. आता याच्यामध्ये काही मोठेपणा नाही आहे, पण मी तुम्हाला सांगते की खूप कम्फर्टेबल आणि खूप छान असे शूज आहेत हे. स्क्रेचर्सचे आहेत आणि स्क्रेचरचे आहेत. आणि हे जवळपास 2 वर्ष झाले असतील घेऊन मला. 2 नाही, 1.5 वर्ष झाले असतील ते शूज घेऊन. तर अशा प्रकारे इथे बॅडमिंटनच्या प्राईज आहेत पहा, 1,500 वगैरेला आहेत बॅडमिंटन. आणि अन्वीला मी हा शर्ट ट्राय करून पाहिलाच की स्केटिंग करताना तिला होईल का नाही. आणि अन्वी तर काय खूपच जास्त एन्जॉय करते अशा ठिकाणी, तिला काय घेऊन काही नाही. आता आमचे मिस्टर दिघे म्हणत होते की हा एक शर्ट घ्या अन्वीला.
तर मी म्हणत होते की आत्ताच तिची शॉपिंग केलेली आहे, तर हा शर्ट काही नको तिला. एक शर्ट पुरेसा आहे स्केटिंगला आणि ते तसंही ती युनिफॉर्म असल्यासारखं ना, जो तिला आवडेल तो एकच शर्ट ती प्रत्येक स्केटिंगला घालते. म्हणजे घालते तिला जो शर्ट आणि पॅन्ट आवडेल ती एकच घालते. मग दुसरं तसंच राहतं. मग त्यांना म्हटलं की सध्या नको, सध्या आपण एकच जोडी तिला घेऊ स्केटिंगची, ही नको. तर आमचे मिस्टर दिघे ऐकतील ते कसे, ते नाही, नाही, नाही तेच घ्यायचं. मग चाललं होतं ते घ्यायचं का नाही, घ्यायचं का नाही. आता ही पॅन्ट घ्यायची होती, पण ही मोठी होती. मग आम्ही पुढे पॅन्ट पण घेतली तिला, पण इथून नाही घेतली. आणि हे पहा शूजचं सेक्शन आहे. आता ना हे जे आहे ना, तर तुम्ही रनिंगला, स्पोर्ट्ससाठी, क्रिकेट खेळण्यासाठी, स्विमिंगसाठी आणि जर तुम्हाला कुठलाही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असेल त्याच्यासाठी जे शूज असतात, ते डिफरंट टाइप्स ऑफ शूज तुम्हाला इथे मिळतील. प्रत्येक ॲक्टिव्हिटीनुसार तिथे शूज त्यांनी लावलेले आहेत. आणि अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळतील आणि इझी जातं. जर असं शोपीसमध्ये लावले की प्रत्येक ठिकाणी त्या त्या ॲक्टिव्हिटीचं सामान वगैरे, तर आपल्याला घ्यायला इझी जातं आणि ज्यांना समजत नाही त्यांनाही समजतं की आपल्याला कुठल्या ॲक्टिव्हिटीसाठी, कुठल्या स्पोर्ट्ससाठी काय घेतलं पाहिजे तर त्यासाठी. आता इथं पुन्हा एकदा मी माझा शूज दाखवते आहे. तर मला ना हा म्हणजे माझा शूज आहे ना, तसं ऑब्व्हियसली इथे काही शूज मिळणार नाही, पण किमती तर त्या सेम प्राईजमध्ये आहेत. तर इथे आहे 299 म्हणजे 3000च्या आसपास इथे शूज होते. आणि मग डिकॅथचं पण शूज छान असतात. माझा सगळ्यात पहिला जो शूज होता तर तो डिकॅथलॉनमधून घेतला होता, बट तो वाघोलीमधून घेतला होता. आणि जेव्हा आम्ही गणपतीपुळेला फिरायला गेलतो तेव्हा तो तिथेच हरवून आलेला तो शूज. आणि मग त्यानंतर मी डिकॅथमधून काही शूज घेतलेला नव्हता. तर त्याच्यानंतर मग मी स्केचर्समधून, त्याच्यानंतर मग अजून एक दोन आहेत कुठले तरी ब्रँडचे त्याचे शूज मी घेतलेले आहेत, माझ्याकडे आहेत. आणि स्पार्क का काहीतरी आहेत त्याचे शूज आहेत माझ्याकडे, आय थिंक सो. आणि हे पहा, हे आहेत कॅप, स्पोर्ट्सच्या कॅप. आणि विशेष म्हणजे जर तुम्हाला कोणालाही ट्रेकिंगला जायचं असेल तर ट्रेकिंगचं सगळं काही सामान इथे अवेलेबल आहे. इथे तुम्हाला कॅम्प वगैरे त्याच्यासाठी जे लागतात ते सगळं काही आहे इथे. टेंट आता मी पण म्हटलं आमच्या पण शेतामध्ये राहण्यासाठी असं एक टेंट हाऊस घ्यायला पाहिजे. तिथे जाऊन नुसतं टेंट बांधून राहायचं थोडंसं. जे आपलं फायर कुकिंग वगैरे असतं ते करण्यासाठी छान वाटतं. आणि ह्या आहेत योगा मॅट. तर इथे योगा मॅट आहे. त्याच्यामुळे ट्रेकिंगला जाण्यासाठी तुम्हाला जे काही आवश्यक साहित्य लागतं ते सगळं इथे अवेलेबल आहे. तर इन्फॉर्मेशन याच्यासाठी ज्यांना कोणाला ट्रेकिंगला जायचं आहे आणि ज्यांना सुचत नाही की मी कुठून काय घ्यावं, तर तुम्ही जर डिकॅथलॉनमध्ये आला तर हे डिकॅथलॉन एक वाघोलीला एक आहे आणि वाकडला एक आहे. बाकीचं काही मला माहीत नाही, पण इथे तुम्हाला सगळं मिळून जाईल जे काय पाहिजे ते. ट्रेकिंगचे जॅकेट्स आहे, जे आपण ट्रेकिंग ऑब्व्हियसली मोस्टली लोक हे हिमालयात म्हणजे त्या साईडलाच करतात. तर तिकडे बर्फ वगैरे असतो किंवा थंडी असते, तर मग त्या दृष्टिकोनातून जे जॅकेट, जर्किंग किंवा मग पाऊसही असतो. तिकडे कसं असतं, काही काही ठिकाणी स्नो पडतो, काही ठिकाणी हे असतं नुसतं पाऊस पडतो, तर काही ठिकाणी थंडी पडते. मग त्यानुसार सगळ्या जॅकेट्स तिकडे अवेलेबल आहेत. तर आहे ना, मग हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पहा. ज्यांना कोणाला फायदा होईल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ छानच आहे. तर मग अशा प्रकारे ते लोकं हेल्पही करतात, की तुम्हाला काय हवं आहे, काय नको आहे ते सांगितलं तर तुम्हाला हेल्प करतात. आता फर्स्ट शॉपिंग आमची ही होती, की आमच्या मिस्टर दिघ्यांचा जो स्पोर्ट्सचा जो क्रिकेट खेळण्याचा जो चष्मा होता तो झालेला खराब. मग यांना घ्यायचा होता चष्मा. मग तो ते पाहत होते, पण त्या पाहण्यासोबत मग ते इतरही गोष्टी थोड्या चेकआउट करत होते, की इथे काय मग मी घेऊ, काय नको घेऊ. आता यांचं जे असतं इकडे सारखं जाणं येणं असतं, पण माझं मोस्टली मी शक्यतो नाही आहे. जर काही मोठी वस्तू वगैरे घ्यायची असतील स्पोर्ट्समध्ये तरच मी येते आणि मोस्टली अन्वीला काही घ्यायचं असेल तरच मी येते. आणि हे पहा, अन्वीची जी सगळ्यात पहिली सायकल होती ना, ती आम्ही इथूनच घेतलेली. त्यावेळेस हे सेक्शन दुसरीकडे होतं, आता हे दुसरीकडे आहे. तर इथून आम्ही सायकल घेतली होती अन्वीला आणि खूप छान लागली अन्वीची ती सायकल. अशा प्रकारे थोडं एंटरटेनचं साहित्य आहे इथे. आणि हे पहा, मुलं सायकल घेत आहेत तर ते चेकही करत आहेत, की कशा सायकल आपण घेतल्या पाहिजे आणि कशी कम्फर्टेबल आहे, आपल्या मुलाला ती सायकल कम्फर्टेबल आहे का नाही, असं आपण चेकही करू शकतो सायकली इथे. आणि कलर वगैरे मग आपल्या चॉईसने आपण घेऊ शकतो. तर आम्ही अन्वीला इथे ना, अन्वी जवळपास 3 इयरची होती ना, त्यावेळेस अन्वीला आम्ही इथून सायकल घेतली होती. आणि पण इथे डिकॅथलॉनला असं असतं, की आपण ना अन्वीची जी नाही, मी अन्वीच्या पप्पांना जी सायकल त्यांच्या बड्डेला गिफ्ट केलेली आहे ना, ती पुण्यामधून घेतलेली आहे. आणि पुण्यामध्ये पहा खूप मोठं सायकलचं आहे, सिंग सायकलमधून तिथून घेतलेली आहे मी अन्वीच्या पप्पांना सायकल. आणि अन्वीला आमची पहिली सायकल इथून होती आणि दुसरी तिच्या काकाने तिला गिफ्ट केली. त्याच्यामुळे ती मला माहीत नाही कुठून घेतली, ती आय थिंक बाणेरवरून घेतलेली आहे.
आणि मग इथे सायकल घेतलं ना तर त्याचं सगळं साहित्य तुम्हाला सीट, घंटी, म्हणजे प्रत्येक त्याचे जे आहेत ना सायकलचे जे पार्ट्स आहेत ते तुम्हाला वेगवेगळे तुमच्या चॉईसने तुम्ही घेऊ शकता. आता इथे दोघं जण ह्यांनी कॉम्पिटिशन लावली होती की कोणाचा बॉल आधी पडतो. आता आता कोण जिंकणार हे तर तुम्हाला माहीतच आहे का. तर क्रिकेट आमच्या मिस्टर दिघेंचं काही म्हणजे विचारायला नको. आणि मग हे अन्वी आणि दोघांचं इथं कॉम्पिटिशन चालू होती कोणाचा बॉल पडतोय आणि दोघं खेळण्यामध्ये इतके बिझी झालते. आणि मग अशा प्रकारे एन्जॉय करत करत यांची दोघांची शॉपिंगही चालू होती. आता मला काही खास घ्यायचं नव्हतं का तर इथून घेण्यासारखं मी सध्याही कुठं बाहेर फिरायला गेलेली नाही आहे. त्याच्यामुळे मला काही जॅकेट वगैरे काही घ्यायचं नव्हतं. आणि मग अशा प्रकारे मग इथे विंटर वेअर पण होते, जॅकेट्स वगैरे होते. आणि हे पहा अशा प्रकारची इथं जॅकेट्स तुम्हाला पाहायला मिळतील छोट्या मुलांची वगैरे, कानटोप्या वगैरे प्रत्येक गोष्टी इथं अवेलेबल आहे. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला छान आणि ब्रँडेड वस्तू घ्यायच्या असतील तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा, छान आहे. आणि हे पहा अशा प्रकारच्या कानटोप्या वगैरे आहे. आता हे काय डिकॅथलॉनचं मी प्रमोशन नाही करते, पण मी एक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवते की छान आहे इथं, म्हणजे मिळतात वस्तू. ज्यांना कोणाला कन्फ्युजन असेल कुठून घ्यावं ते. आता अन्वीच्याकडे जॅकेट आहे ना सेम त्या कलरचं जॅकेट हे आहे. बट अन्वीचं जे जॅकेट आहे ना ते अन्वीच्या काकांनी तिला जर्मनीवरून आणलेलं आहे. पण हे आतमधून हे असं नव्हतं. अन्वीचं जॅकेट हे थोडंसं वेगळं आहे आणि थोडंसं म्हणजे फंक्शनल म्हणजे थोडंसं वेगळं आहे. अन्वीचं जे जॅकेट आहे ते, पण कलर मात्र सेम होता म्हणून आम्ही पाहायला गेलो, पण ते वेगळंच होतं. मग अशा प्रकारचे जॅकेट होते. आणि हे पहा हे असे जॅकेट्स आहेत इथे, विंटर वेअर वगैरे छान आहेत, म्हणजे वेगवेगळे डिफरंट आणि टाईप्स फार आहेत. आणि फार महागही नाही. तुम्हाला बाहेरही तुम्ही 1 ते 1,500पर्यंत घेत असाल, 1200 वगैरे 1300पर्यंत. इथेही सेम प्राईज आहे, 2000 ते 1,500च्या दरम्यानच हे सगळे होते. अशी काही फार हाय प्राईज वगैरे नव्हती. आणि तुम्हाला एक सांगू काय, अशा ठिकाणी बाहेर आपण घेतो ना ते जास्त महाग मिळतं, पण अशा ठिकाणी ना वस्तू कंपॅरेटिव्हली स्वस्त मिळतात असं माझं मत आहे. आणि मग सॉक्स वगैरे होते, पाण्याच्या बॉटल्स वगैरे होत्या, म्हणजे ईच अँड एव्हरीथिंग इज हिअर. आणि हे पहा शूज होते, ट्रेकिंगचे शूज म्हणा, खेळायचे शूज म्हणा, प्रत्येक शूज ज्या त्या सेक्शनमध्ये लावले होते. म्हणजे जर तुम्ही ट्रेकिंग करणार असाल तर त्या डिपार्टमेंटमध्ये त्यांनी ते शूज लावले होते. जर तुम्हाला क्रिकेटचे असेल तर, स्केटिंगचे असेल तर, प्रत्येक थिंग्स इथं म्हणजे वेगवेगळे सॉर्ट आउट करून ठेवले होते, जेणेकरून लोकांना इझी जाईल. आता आलतो आम्ही अन्वीच्या सेक्शनला, तर हे आहे स्केटिंग. तर अन्वीच्या जे आधीची स्केटिंग होते ना ते बेसिक स्केटिंग होते 4 लाईनचे, आणि त्याच्यानंतर अन्वीने घेतले होते ते इनलाइनरचे. तर स्केटिंगवाले लोकांना सुरुवातीला बेसिक चे शूज स्केटिंग शिकवतात आणि त्यानंतर ते प्रिफर करतात की तुम्ही इनलाइनर कधी घ्यायचे ते तुम्हाला सांगतात. तर अन्वीने मग इनलाइनर एक 3 महिन्यामध्ये अन्वीचं इनलाइनर स्टार्ट झालं होतं. तर मग सुरुवातीला आम्ही शक्ती स्पोर्ट्समधून घेतलं होतं. ते अन्वीचे लवकर खराब झाले. मग आम्ही हे अन्वीचे शूज आहेत जे आहेत 3799ला अन्वीचे हे शूज आहेत. आणि मग अशा प्रकारे इथे होतं हे स्केटिंग होतं, ते अन्वीचं आहे इनलाइनर. आणि सेम कलर सेम 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 तेच आहे अन्वीचं, म्हणून तुम्हाला मी दाखवलं. आणि अन्वीचे जे गार्ड्स होते ना ते खराब झालेले. तर तिचे गार्ड आहेत ना तिने जवळपास 1 वर्ष वापरले आणि ते इतके खराब झालेले आहेत. आणि खरंच तिने इतके सुंदर ते गार्ड्स वापरलेले आहेत स्केटिंगचे, खूप छान. आणि मग आम्ही तेच घेण्यासाठी, आमचं मेन पर्पज हेच होतं की तिला गार्ड्स घ्यायचे आहेत. आणि गार्ड्स काय होतं, मुलं आहेत ना एक्सचेंज करतात, सेम सेम कलरचं घेतात. आता काय होतं ना, आमच्या हे ना घराच्या शेजारी म्हणजे आसपास आहे हे डिकॅथलॉन. तर मग सगळ्यांचं जास्त सामान मोस्टली ते इथूनच असतं. मग सगळ्यांचं सेमच होऊन जातं. मग खूप भांडणं होतात मुलांची की ह्यानी माझं घेतलं, त्याने माझं घेतलं. मग अशा प्रकारे त्यासाठी अन्वीला म्हटलं की अन्वी तू आता ना थोडासा डिफरंट कलर घे सगळ्यांपेक्षा, जेणेकरून तुझे जे गार्ड्स आहेत ते थोडेसे ओळखता येतील. आणि मग अशा प्रकारे मग अन्वीनी गार्ड्स घेतले होते आणि ती ट्रायही करत होती घालून की तिला कम्फर्टेबल आहेत की नाही, ते घालायचे कसे. आता स्केटिंगला मग घालताही आले पाहिजेत आणि काढताही आले पाहिजेत. तर इथं घालून पाहिलेलं आपलं चेक केलेलं कधीही बेटर. आणि मग अशा प्रकारे आता जे आमचं मेन काम होतं ते तर झालेलं. आणि आमच्या मिस्टर दिघींना घ्यायचा होता चष्मा, तर त्यासाठी मग ते जात जात ते सेक्शन चेकआउट करत करत आम्ही पाहत होतो. आता इथे तुम्हाला मी दाखवते, इथे आहेत एनर्जी बार. मी सांगितल्याप्रमाणे ट्रेकिंगला जे काही जाण्याच्या वस्तू असतात त्या सगळ्या इथे मिळतात. तर हा आहे एनर्जी बार, न्यूट्रिशन बार ज्याला म्हणतात. हे आपण थोडंसं बॅगमध्ये घेऊन गेलेलं चांगलं असं, जर तुम्ही माउंटन्स ट्रेकिंगला नाही पण इथं इकडे तिकडे आसपासला कुठे जरी गेलात तरी हे घेऊन गेलं तर थोडी एनर्जी राहते. म्हणून बॅगमध्ये चॉकलेट आणि गोळ्यांसोबत हे घेतलेलंही छान असतं.
आणि इथं आहे हेल्मेट वगैरे, मग सायकलिंग वगैरे करताना तर ते आहे. आता हा होता सेक्शन आमच्या मिस्टर दिघींच्या स्पोर्ट्सच्या चष्म्यांचा. तर इथून मग त्यांनी स्वतःसाठी एक चष्मा कोणता घ्यायचा, कोणता घ्यायचा चॉईस आम्ही करत होतो. त्यांना चॉईस होत नव्हते. तर इतर गोष्टींमध्ये त्यांचं फार काही नसतं, ते घेऊन जातात. पण स्पोर्ट्सच्या वस्तूंमध्ये मग थोडीशी नाटकं असतात. मला हा छान नाही दिसत, तो छान नाही दिसत. मग त्यांचं चालू होतं घालून घालून पाहणं, कोणता छान दिसतो, काय दिसतो. मग त्यांनी ट्राय करून पाहिले. मग त्यांनीही त्यांना थोडीशी ॲडवाईस दिल्या, की हा उन्हामध्ये म्हणजे सन प्रोटेक्शन वगैरे त्याच्यासाठी मग त्यांनी तो चष्मा असा छानसा एक तिथून घेतला. तर अशा प्रकारचा चष्मा मग त्यांनी स्वतःला घेतला होता. आता आमची जवळपास जी शॉपिंग मेन होती ती झाली होती आणि आम्ही असंच फिरत होतो आणि आम्ही लिटरली म्हणजे ना सगळ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी इथं पाहत होतो. मला मी दाखवते, ही रिंग खेळत होती. अजून काय बऱ्याचशा गोष्टी तिथं तिने सगळ्या जवळपास ट्राय केलेल्या आणि मग अशा प्रकारे आम्ही म्हटलं चला आता जे आमच्या तिथं आहे, जे मिलेनियम मॉल आहे, तर आपण तिथे जाऊ. फिनिक्स मिलेनियम मॉल आहे आमच्या इथं. मग चला म्हटलं त्याला जाऊ. पण संडेचा दिवस होता आणि तिकडे जायला इतकी तुफानी गर्दी, असं वाटलं की अख्खं जे वाकड हिंजवडी जो एरिया आहे तो सगळा ह्या मिलेनियम मॉलमध्ये आलेला आहे. ट्रॅफिक पोलिसांनी ॲक्च्युली हँडल होत नव्हतं, इतकं भयंकर ट्रॅफिक होतं इथे या एरियामध्ये आणि खूप जास्त ट्रॅफिक होतं आणि मग आम्ही हा प्लॅन कॅन्सल केला. मग तुम्हाला बाहेरूनच मी व्ह्यू दाखवते. पण हा फिनिक्स मिलेनियम मॉलला मी गेलेली आहे, त्याला पण मी कधी व्हिडिओ शूटिंग केलेलं नाही. तर मी जस्ट ना फक्त तुम्हाला ना दाखवण्यासाठी इथे येतं इथं म्हणजे मी जाऊन येईल फिरून, मी तुम्हाला हा मॉल कसा आहे काय दाखवेल. आणि हा जेव्हा न्यू स्टार्ट झाला होता तेव्हा मी गेलते, पण याची प्राईस फार इथे प्राईस फार हाय आहेत. तर इथे काही मी अशी फारशी शॉपिंग केलेली नाही आहेत आणि प्राईस पवेलियन मॉलला पण हाय आहेत. पण पवेलियन मॉलला मला असं कसं कम्फर्टेबल वाटतो त्या मानाने. मग त्याच्यानंतर मी म्हटलं होते की चला मला आता शेवपुरी खायची आहे आणि मग मला काय नेहमीप्रमाणे खावी लागली ती पाणीपुरी. का तर आमच्या अन्वीने माझ्या शेवपुरीवरती डल्ला मारलेला आहे आणि तिनं तो शेवपुरी खाऊन घेतलेली होती आणि मला खावी लागली तिची पाणीपुरी. आता पाणीपुरी मला आवडत नाही असं काही विषय नाही, पण आपल्याला त्या दिवशी ज्याच क्रेविंग होतं, छान असं खाऊ वाटलं होतं शेवपुरी. पण आम्ही दोघींनी मग मिळून खाल्ली. असं काही आमचं भांडण वगैरे नाही आहे, पण मी जस्ट जोक पार्ट तुम्हाला सांगते की मुलींचं कसं असतं ते. आणि हे पाणीपुरी भैयावाले आहेत ना, ॲक्च्युली आमच्या सोसायटीच्या शेजारीच होते पहिले. पण नंतरनी मग त्यांनी हळू दुसरीकडे म्हणजे वाकडला जे मेन दत्त मंदिर रोड आहे ना, तिकडे त्यांचं टाकलं ठेला. तर तिकडे पण त्यांचा भरपूर प्रमाणात चालते, म्हणजे इकडच्यापेक्षा तिकडे त्यांना जास्त हे आहे. आणि मग अशा प्रकारे संडे आम्ही एन्जॉय केला. आता संडेला कसं असतं ना, कुठे ना कुठे बाहेर जाणं येणं होतं. नाही म्हटलं तरी आपलं बाहेर खाणं-पिणं होतंच आणि जर बाहेर खाणं-पिणं नाही झालं, तर तो संडे कसला, हो की नाही? असं तर यावर तुमचं काय मत आहे ते सांगा. आता इथं तुम्हाला हा व्हिडिओ असा दिसेल का, तर याचा मी घेतला होता शॉर्ट्स आणि शॉर्ट्समध्ये याला गाणं-बिणं टाकून मस्तपैकी मी अपलोड केलेला आहे, त्यासाठी केलेला आहे. बट तुम्हाला पण मस्तपैकी तोंडाला पाणी सोडण्यासाठी हा व्हिडिओ मी शेअर केला. धन्यवाद.